वंदनीय गुरुजनांना प्रणाम, आदरणीय गुणीजनांना प्रणाम, प्रिय विद्यार्थी मित्रांना अनेक अनेक आशीर्वाद। पत्रलेखनाचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक अनौपचारिक पत्र आणि दुसरे औपचारिक पत्र। यापूर्वीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये आपण औपचारिक पत्राचा अभ्यास केला होता। आज आपण अनौपचारिक पत्राचा सविस्तरपणे आणि संपूर्ण बारकाव्यानिशी अभ्यास करणार आहोत। एसएससी परीक्षेमध्ये विभाग 4 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 4 अ यामध्ये 2 पत्र विचारली जातात। यापैकी एक करायचे आहे आणि याला गुण 4 असतात। पत्रलेखन जर शास्त्रशुद्धपणे आणि पद्धतशीरपणे तुम्ही केलं तर हमखास 4 गुण मिळतात। आज आपण अनौपचारिक पत्राचा अभ्यास करणार आहोत। तर प्रश्न निर्माण होतो, अनौपचारिक पत्र म्हणजे काय? अनौपचारिक पत्र म्हणजे कौटुंबिक पत्र, जे आपले सर्व नातलग आहेत त्या नातलगांना लिहिले जाणारे पत्र म्हणजे अनौपचारिक पत्र। उदाहरणार्थ मित्रमैत्रीण, आई वडील, आजोबा आजी, काका काकू, मामा मामी, लहान भाऊ बहीण यांना लिहिले जाणारे पत्र। आता इंग्रजीमध्ये या पत्राला इनफॉर्मल लेटर सुद्धा म्हणतात। तर चला तर या पत्रलेखनाचे महत्त्वपूर्ण नियम आपण लक्षात घेऊ। पहिला नियम, पत्र उत्तरपत्रिकेच्या नवीन पानावर लिहावे। प्रश्न लिहू नये, संपूर्ण पत्र डाव्या बाजूला लिहावे। हे ईमेल पत्र आहे, याची एक विशिष्ट पद्धत आहे। पत्र सुरू करताना सर्वात वर श्री, जय श्रीराम, जय हनुमान अशा प्रकारे कोणत्याही देवी देवतांची नावे लिहू नये। डाव्या बाजूला ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवसचा दिनांक लिहावा। दिनांक, त्याच्यानंतर महिना लिहावा। ज्या नातलगाला तुम्ही पत्र लिहिणार आहात त्याच्याशी जे नातं असेल त्या नात्याप्रमाणे महिना लिहावा। पत्रलेखनाची भाषा सहज सुलभ, घरगुती, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची असावी। पत्रामध्ये 3 परिच्छेद करावेत। व्यक्तीचे क्षेमकुशल विचारावे। पुढे पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा। या प्रकारच्या पत्रामध्ये प्रति लिहू नये। या प्रकारच्या पत्रामध्ये विषय लिहू नये। या प्रकारच्या पत्रामध्ये माननीय महोदय, माननीय महोदया असे सुद्धा लिहू नये। शेवटी लिहिणाऱ्याने, पत्र लिहिणाऱ्याने आपला पत्ता लिहावा। ईमेल आयडी लिहिणे अत्यंत गरजेचे आहे। लिफाफा बनवण्याची आवश्यकता नाही। हे ठळक नियम तुम्हाला सांगितले इनफॉर्मल पत्राचे। आता बघूया आपण महिना। महिना म्हणजे ज्याला आपण लिहित असतो, आपले नातलग, त्यांना लिहिला जाणारा महिना। तर लक्ष द्या इकडे, जर तुम्ही मित्र आणि मैत्रिणीला पत्र लिहित असाल तर प्रिय लिहायचं, प्रिय मित्र, प्रिय मैत्रीण, त्याच्यानंतर स्वल्पविराम द्यायचा। त्याच्या खाली स न वि
सप्रेम नमस्कार विनंती विशेष. त्याच्यानंतर तुम्हाला जर आई वडिलाला पत्र लिहायचं असेल तर श्री सा न वी वी शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष. आता तीर्थरूप म्हणजे आई वडील आपले दैवत असतात, देवासारखे असतात, म्हणून तीर्थरूप लिहायचं. आता जर तुम्हाला आजी आजोबांना पत्र लिहायचं असेल, काकू काका यांना पत्र लिहायचं असेल, मामी मामा यांना पत्र लिहायचं असेल तर तीर्थ स्वरूप लिहायचं. ते आपले वडीलधारी मंडळी आहेत म्हणून ते तीर्थ स्वरूप आहेत. आता इथे सा न वी वी लिहायचं खाली, म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष. आता समजा आपल्या घरी आपली छोटी बहीण असेल, भाऊ असेल, त्यांना पत्र लिहायचं असेल तर प्रिय लिहा किंवा चिरंजीव. प्रिय बहीण, प्रिय भाऊ, चिरंजीव बहीण, चिरंजीव भाऊ, किंवा प्रिय लिहून रंजना, रंजन असंही लिहू शकता. त्याच्या खाली अनेक आशीर्वाद. हा मायना झाला. आता तुम्ही म्हणाल की तुमचा गोंधळ होत असेल की तीर्थरूप लिहायचं की तीर्थस्वरूप लिहायचं, तर इथे ती करून पूर्ण विराम दिला तरी चालेल. इथे सुद्धा ती करून पूर्ण विराम दिला तरी चालेल. आता नवीन एक पद्धत येत आहे. हे ईमेल पत्र आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजा सर्वांनाही प्रिय लिहिलं तरी चालेल, पण हे शास्त्र शुद्ध आहे. तीर्थरूप तीर्थस्वरूप प्रिय लिहिलं तरी चालेल. आता याच्याशी तुमचं जे नातं आहे, प्रिय मित्र मैत्रीण, याला तुम्ही खाली लिहाल तुझा मित्र तुझी मैत्रीण. हे तुमच्या वयाचे आहेत, समवयस्क आहेत, म्हणून तुझा मित्र तुझी मैत्रीण. आता आई वडिलाला तुझा मुलगा तुझी मुलगी लिहायचं नाही, तर आपला मुलगा आपली मुलगी लिहायचं, कारण की ते मोठे आहेत. तर मग आजी आजोबा काका काकू मामा मामी याला आपला लाडका आपली लाडकी चालेल. समजा यांच्याशी नातं लिहायचं असेल आजोबा आजीला, तर आपला नातू आपली नात चालेल. आता काकू आणि काकांना लिहायचं असेल तर आपला लाडका आपली लाडकी, आपला मुलगा आपली मुलगी लिहिता येईल. मामा आणि मामीला पत्र लिहायचं असेल आपला भाचा आपली भाची. ठीक. आता तुम्हाला छोट्या बहीण भावाला लिहायचं असेल तुझा दादा तुझी ताई. आता याला मायना म्हणतात. हा अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि हा मायना लक्षात घ्यायचा. आता आपण वळूया पत्र लेखनाच्या आराखड्याकडे. आराखडा, पत्र लेखनाचा आराखडा. तर हे तुमच्या वहीचं पान आहे. वहीचं पान मी तुम्हाला सांगितलं की उत्तर पत्रिकेच्या नवीन पानावर पत्र लिहायचं. संपूर्ण पत्र डाव्या बाजूने सुरुवात करायची. प्रश्न लिहायचा नाही. आता बघा इथे वर तुम्ही कोणत्याही देवी दैवताचे नाव लिहायचे नाही. सर्वात आधी डाव्या बाजूला दिनांक लिहायचा. दिनांक शब्द लिहून 2 बिंदू द्यायचे. मग इथे दिनांक लिहायचा. त्याच्यानंतर एक ओळ सोडायची आहे आणि ज्याला पत्र लिहिणार आहात त्याचा मायना लिहायचा. आता इथे मित्र आणि मैत्रिणीला लिहत आहात तर प्रिय मित्र प्रिय मैत्रीण हे इथे बघा. प्रिय मित्र प्रिय मैत्रीण. आणि त्याच्या खाली मग लिहाल स न वी वी. स न वी वी म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आता इथे प्रति लिहू नये, इथे विषय लिहू नये,
इथे माननीय महोदय माननीय महोदया लिहू नये. आता प्रिय मित्र प्रिय मैत्रिणीनंतर स्वल्पविराम द्यावा. हे छोटे छोटे बारकावे लक्षात घ्या. नंतर एक रेषा सोडून पहिला परिच्छेद करायचा. पहिला परिच्छेद, याच्यामध्ये हा पहिला परिच्छेद 4-5 ओळीचा असेल. या परिच्छेदामध्ये तुम्हाला पत्रामध्ये जो विषय विचारला आहे तो ज्याला तुम्ही पत्र लिहिता त्याची विचारपूस करून जो पत्रामध्ये मुख्य प्रश्न विचारला आहे त्याचे विश्लेषण इथे करायचे आहे. त्याचे विश्लेषण करायचे आहे. पुन्हा एकदा सांगतो, पहिल्या परिच्छेदामध्ये ज्याला तुम्ही पत्र लिहित आहात, मित्रमैत्रिणीला लिहित आहात, तर त्याचे क्षेम कुशल विचारून मुख्य मुद्दा इथे विशद करायचा आहे. जेवढी जागा पहिल्या परिच्छेदाला सोडलेली आहे तेवढीच जागा दुसऱ्या परिच्छेदाला सोडून दुसरा परिच्छेद सुरू करायचा आहे. याच्यामध्ये मुख्य मुद्द्याला डेव्हलप करायचे आहे. मुख्य मुद्द्याला डेव्हलप करायचे आहे. आणि इथे हा जो तुम्ही भाग डेव्हलप करणार आहात त्याची काय आवश्यकता आहे, त्याची गरज काय आहे, त्याचे महत्व काय आहे, हे इथे विशद करायचं आहे. दुसऱ्या परिच्छेदामध्ये तिसरा परिच्छेद आहे. हा कदाचित दुसरा परिच्छेद 4-5 ओळीचा होऊ शकतो, वाढवू शकतो. तिसरा परिच्छेद थोडा छोटा राहील. या परिच्छेदामध्ये आता बघा, इथे तुम्ही मित्राला पत्र लिहिलं, त्याच्या घरी त्याचे आई वडील आहेत, ते तुमचे काका काकू झालेत, तर त्यांना नमस्कार लिहावा. आता मित्राला पत्र लिहिलं, त्याचे लहान बहीण भाऊ घरी आहेत, त्यांना टाटा करावा, त्यांना आशीर्वाद द्यावेत, त्यांना शुभेच्छा द्याव्यात. एक ओळ अशी लिहायची, पत्र अवश्य लिहा, मी आतुरतेने तुमच्या पत्राची वाट पाहणार. हे वाक्य इथे लिहायचं आहे. मग त्याच्या पुढे कळावे लोभ असावा. कळावे लोभ असावा. कळावे म्हणजे पत्र लिहा, लोभ असावा म्हणजे स्नेह असू द्या. हे लिहिणं खूप आवश्यक आहे. इथे धन्यवाद लिहू नये. आता हे झाल्यावर कळावे लोभ असावा लिहून झाल्यावर 2 रेषा सोडायच्या आहेत. 2 रेषा. आणि 2 रेषा सोडल्यानंतर ज्याला तुम्ही पत्र लिहित आहात, इथे मित्राला लिहित आहात, तर तुझा मित्र, तुझी मैत्रीण आणि स्वल्पविराम. मग इथे त्याच्या खाली अ ब क, मराठीमध्ये अबक लिहायचं आहे. XYZ लिहायचं नाही. आपला इथे रोल नंबर सुद्धा लिहायचा नाही. आपलं स्वतःचं नाव सुद्धा लिहायचं नाही. आपल्या नावाची सही सुद्धा करायची नाही. फक्त इथे अबक लिहायचं आहे. हे झाल्यावर एक रेषा सोडायची आहे. एक रेषा सोडून मग इथे पत्ता शब्द लिहायचा आहे. पत्ता. पत्ता लिहिल्यानंतर, शब्द लिहिल्यानंतर 2 बिंदू म्हणजे विसर्ग द्यायचा. आणि बिलकुल त्याच्या खालच्या ओळीत 1 2 3 अहिंसा सदन स्वल्पविराम. 1 2 3 म्हणजे प्लॉट नंबर झाला. अहिंसा सदन म्हणजे घराचं नाव झालं. त्याच्या दुसऱ्या खालच्या ओळीमध्ये कल्याण मार्ग स्वल्पविराम. कल्याण मार्ग म्हणजे स्वल्पविराम द्यायचा आहे आणि मार्गाचं नाव झालं. आणि मग तिसऱ्या ओळीमध्ये इथे स्थळाचं नाव लिहायचं आहे, नागपूर. जर तिथे पत्ता दिला असेल तर तोच लिहायचा. जर दिला नसेल तर नागपूर, मराठीमधील नागपूर शब्द लिहायचा, त्याची पूचा उकार दीर्घ लिहायचा आणि याच्यानंतर इथे पूर्ण विराम द्यायचा.
आणि याच्याच पुढे तुम्हाला नागपूर नंतर असे 6 बॉक्स बनवायचे आहेत. 1 2 3 4 5 6. हा पिनकोड नंबर लिहायचा आहे. पिनकोड नंबर लिहिणे आवश्यक आहे. 4 4 0 0 3 2. आता हे 4 4 0 0 सर्वांसाठी कॉमन आहेत. शेवटचे 2 जे आकडे ते बदलतात. हे झाल्यावर मग एक रेषा पुन्हा सोडायची आहे आणि इथे ईमेल शब्द लिहायचा आहे. ईमेल. मग 2 बिंदू विसर्ग द्यायचा. हे ईमेल लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. ईमेल मध्ये पूर्ण तुमचा पत्ता इंग्रजीमध्ये लिहायचा आहे. आता तो पत्ता कसा लिहाल बघा. तर हा पत्ता इथे ABC हे तुमचं नाव झालं. जे इथे तुम्ही अबक लिहिलं होतं इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचं आहे. जोडून लिहायचं आहे, दूर दूर नाही. ABC नंतर gmail.com.in ही तुमची ईमेल आयडी झाली. अशा प्रकारे हे पत्र तुम्हाला लिहायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. इथे कळावे, लोभ असावा असं लिहायचं आहे. अशा प्रकारे इथे पत्ता शब्द लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन त्याच्यामध्ये तरबेज व्हायचं असेल तर पुन्हा पुन्हा सराव करा, अभ्यास करा आणि चांगले गुण घ्या. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात. आशा करतो मी शिकवलेलं तुम्हाला समजलेलं असेल. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्व सुखी हो.